नमस्कार. मी शीतल. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर माझी पूजा वगैरे झालेली होती आणि नंतर माझी जी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा आहे ती करायची राहिलेली होती आणि इथे मी हळदीचं लेपन करून म्हणजे पहिल्यांदा उंबरठ्याचं सगळं म्हणजे रांगोळी किंवा हळदीचं लेपन केल्यानंतर मी पूजा करणार होते. तर खूप प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे मी करते, कारण मला तर खूप प्रसन्न वाटतं घरात हे केल्यानंतर. त्यामुळे तर मी ते हळदीचं लेपन छान असं करून घेतलं. तुम्ही बघू शकता की म्हणजे असा उंबरठा असला ना जास्त चिटकत नाही, व्यवस्थित हळूहळू करावं लागतं. नंतर ते लेपन केल्यानंतर मी ते कुंकू आणि स्वस्तिक वगैरे काढून घेतलं, कारण ते पण काढावं म्हणतात त्यामुळे चांगलं असतं, म्हणून मी ते पण काढून घेतलं. नंतर मी ते जे आहे उंबरठ्याला फुलं वगैरे वाहून घेतली, हळदी कुंकू लावलं आणि नंतर इथं जे छाप आहेत ना ते वापरूनच मी रांगोळी काढत आहे. कारण की अशा वेळेस वेळ कमी असतो आणि मग नंतर सकाळचं किती आवरायचं लवकर असं पण होतं त्याच्यामुळे. आणि खूप छान पण दिसतं जेव्हा आपण असे हे हळदी कुंकू वगैरे छाप वगैरे असं आणि पटकन पण होतं आणि सुंदर पण दिसतं. नंतर ते छाप काढल्यानंतर टाकावंच त्यामुळे, आणि कुठली पण रांगोळी काढली तरी हळदी कुंकू टाकावं असं म्हणतात म्हणून. नंतर मी साईडला जे आहे पावता काढणार होते तिथे थोडीशी रांगोळी भरून घेतली, म्हणजे छान वाटतं त्याच्यावर आपण उमटवल्यावर. आणि नंतर मी जे आहे मोठं पावतांचं माझ्याकडे छाप होतं तर कलर भरले ते मध्ये पावता म्हणजे असं छाप काढलं, कारण आज म्हणजे लास्ट गुरुवार होता आणि मार्गशीर्ष महिन्यातलं आणि देवीचीच पूजा करणार होतो म्हणून मी अशी रांगोळी ठरवलं काढायचं. आणि नंतर मी साधी सिंपल आपले गोल म्हणजे चक्रासारखं जिलेबीसारखं साईडने काढून घेतलं आणि नंतर त्याला डबल म्हणजे कोटिंग केलं की खूप छान वाटतं. मग थोडंसं डार्क करून घेतलं आणि खूप सुंदर अशी माझी रांगोळी तयार होणार आहे, कारण तुम्ही पुढे बघा. आणि थोडंसं मी टिपके हे करून पण काढलेलं आहे. तर मला रांगोळी काढायला खूप आवडतं, पण सकाळचं एवढं होत नाही, टाईम देता येत नाही, म्हणून मी म्हणजे असं छोटीशीच काढून घेतली. नाहीतर असं दुसऱ्या सणासुदीला पण म्हणजे मी काढत असते मला टाईम भेटल्यावर. आणि छान असं माझी रांगोळी काढून झाली, हळदी कुंकू वगैरे वाहिलं. नंतर मी इथे घंगाळ्यात जे आहे फुलं डेकोरेट करणार होते त्याच्यामुळे मी इथे जे आहे घंगाळ्यात फुलांच्या पाकळ्या वगैरे कट करून टाकल्या. तर असं आपण फुलांच्या जे झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या कात्रीने कट केल्या ना खूप छान पसरतात, म्हणजे ते एकदम अशा दाट होतात. म्हणजे जेव्हा आपल्याला डिझाईन काढायची असते ना तेव्हा असंच करावं, म्हणजे छान होतं. नंतर मी छान अशी वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत, हे माझ्याकडं अगोदरची फुलं होती त्याच्यामुळे हीच मी ठेवून घेणार आहे. आणि मी रोज काय करते, जी आपली देवाची फुलं निघलेले असतात ना तेच घंगाळ्यात म्हणजे डेकोरेशन करून ठेवते. मला लगेच टाकून नाही देऊ वाटत, कारण की फ्रेश फुलं असली ना ते लवकर खराब पण होत नाही. तर पूजा झाल्यानंतर तुम्हाला हे दाखवत आहे. तर असं दरवाज्यात दिसत होतं, खूप सुंदर वाटत होतं आणि फ्रेश पण. तर माझी बाकीची कामं वगैरे आवरून घेतली आणि आता तुम्हाला मी भेटते. तर सकाळपासून थोडी गडबड चालू होती, तरी पण माझी आज म्हणजे पूजा जी आहे ती सकाळी झालेली नाही आहे. तर मी विचार केला की 4 वाजता वगैरे करूया, तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करून घेणार आहे, म्हणजे पुरण वगैरे करणार आहे. त्याच्यामुळे मी बरं पडतं परत संध्याकाळी स्वयंपाकाला वगैरे, त्याच्यामुळे. तर मी तर आता दुपार झाली आणि तर पुरण करते. तर खोबरं पण काढून ठेवलं आहे, कारण की आमटीसाठी वगैरे लागलच. आणि मस्त असं माझं पुरण पण तयार होते आता. हे बघा तुम्ही, म्हणजे पूजेचं सगळं साहित्य आहे ना ते काढून ठेवले. तर पूजा मांडणार आहे मी नंतर. ते मी पूजा करायला घेतली होती, तर प्रत्येक वेळेस करते तशीच करणार आहे. तर आज मी थोडंसं पुढे पण पाट वगैरे ठेवून घेतला, कारण की जागाच पुरत नव्हती आणि खाली ठेवायचं म्हटलं तर ते पायामध्ये होत होतं. त्याच्यामुळे मी म्हणजे जे देव्हाऱ्यातच पूजा करायचं ठरवलं होतं. परत गणपती स्थापना वगैरे करून घेणार होते, त्याच्यामुळे अभिषेक घालून घेतला आणि सुपारी म्हणून गणपती ठेवणार होते, कारण सकाळीच मी पूजा केलेली होती त्याच्यामुळे गणपतीची पूजा वगैरे झालेली होती माझी, म्हणून मी इथे गणपती म्हणून सुपारीच ठेवणार आहे. तर नंतर तांदूळ ठेवले, नंतर सुपारी ठेवून घ्यायची आणि नंतर हळदी कुंकू वाहून पहिलं गणपतीची स्थापना करून घ्यायची, फूल वगैरे वाहून घ्यायचं
आणि नंतर मग छान असं नमस्कार करून परत जी आहे ती दिव्याची पूजा करायची, म्हणजे दिवा लावून घ्यायचा आणि नंतर बाकीच्या पूजेला सुरुवात करायची. तर याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की मी कसं करते ते, तर तुम्ही कंटिन्यू बघा.
तर माझी पूजा वगैरे संपन्न झाल्यानंतर मी इथे नैवेद्य पण दाखवून घेतला, कारण नंतर हळदी कुंकाला बायका वगैरे येणार आणि मग नंतर जमत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला स्वयंपाक झाला आहे तर नैवेद्य पण दाखवून घेऊया, म्हणून मी नैवेद्य दाखवला. आणि फायनल माझी पूजा सगळी झालेली आहे आणि अशी दिसत आहे. तर मी ह्यावेळेस तो पाट ठेवल्यामुळे खूप छान वाटत होतं मला, म्हणजे जागा भेटली थोडीशी आणि छान वाटत होती पूजा वगैरे. तर असं, तर आता बायका वगैरे येतीलच, हळदी कुंकाला सांगितलं होतं आणि संध्याकाळ पण दिवस मावळून गेला होता, म्हणजे अंधार पडायला लागलेला. तर मी तेही म्हणजे जे आहे इरकल साडी घातलेली, तर चला म्हणलं हे घालूया. आणि यातून थंडी पण नाही वाजत, थंडीचे दिवस चालू आहेत आणि खूप छान वाटत होतं. आणि सिंपल असं म्हणजे कानातलं आणि गळ्यातलं घातलेलं होतं. गजरा वगैरे पण आणलेला होता, त्याच्यामुळे तो पण मी घातलेला होता. तर खूप म्हणजे असं धावपळ होती जेव्हा आपण असं पूजा किंवा काही करतो तेव्हा. आणि ते बायका पण यायला चालू झालेल्या होत्या, तर पहिल्यांदाच ही आलेली होती. मग चला म्हणलं आता सुरुवात झाली, सगळ्याजण बायका येऊन जातील. तरी मी थोड्याफारच ज्या आहेत त्या लवकर आलेल्या त्यांनाच मी ह्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. परत काही मी एवढं व्हिडिओ काढलेलंच नाही आहे जास्त, तर जेवढ्या आल्या तेवढ्यांना घेतलं होतं. आणि त्यांची मुलगी पण आली होती, त्याच्यामुळे मी तिला पण हळदी कुंकू लावून घेतलं. आणि म्हणजे जे आहे बनाना वगैरे दिला. तर केळी खूप महत्त्वाची असते ह्या म्हणजे ह्याला, त्याच्यामुळे एक फळ दिलं जातं, तर मी केळी देते आणि केळीला महत्त्व दिलं जातं. गावाकडं पण अशीच पद्धत आहे, त्याच्यामुळे मी तसंच केलं. खरं गावाकडं कुमारिका वगैरे जेवायला घालतात, पण इथं तसं नाही आहे. इथे असं बायकांना बोलवून एक फळ आणि पुस्तक आणि पान सुपारी वगैरे देऊन असं हळदी कुंकू लावून असं दिलं जातं. त्याच्यामुळे मी पण तसंच केलेलं आहे. तर इथे मी श्रेयाला पण म्हणजे हळदी कुंकू लावून आणि जे आहे एक फळ वगैरे दिलं, कारण की कुमारिकाला पण लावलं जातं, त्याच्यामुळे मी तिला पण लावलं. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.